इथे आपण परिभाषा चॅप्टर सुरू करत आहोत, परंतु फुल रसशास्त्राचा तुम्हाला फुल सिलेबस कोर्स पाहिजे असेल, ज्यामध्ये तुम्हाला PYQ पण सांगितलेले असतील, ज्यामध्ये तुम्हाला ट्रिक सांगितलेले असतील आणि NCSM फुल सिलेबस कव्हर केलेला आहे आणि करत आहे सध्या मी. तर आयुर्नोट मराठी ॲप डाउनलोड करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि हा कोर्स बाय करा. हॅलो गाईज, तर रसशास्त्राचा दुसरा चॅप्टर आपला परिभाषा. याच्यावर पहिले 3 MCQ परिभाषावर फिक्स येतात आणि सेकंड SAQ येतो. तर SAQ कसं येतात की ही परिभाषा एक्सप्लेन करा, परिभाषा मी इथं स्क्रीनवर शो करते की मागच्या 12 वर्षामध्ये कोणते कोणते SAQ आलेले ते, आणि त्या पद्धतीने आपण पुढे चालू की परिभाषाचा. आता परिभाषा म्हणजे काय नेमकं, तर परिभाषा म्हणजे एक आधारभूत सिद्धांत आहे रसशास्त्राचा की ज्यामध्ये आपल्याला जे द्रव्य अव्यक्त असतात, म्हणजे अस्पष्ट असतात, समजत नाही नेमकं काय म्हणतात याला, अनुक्त असतात, ते कधी व्यक्त झालेले नसतात, लेशोक्त थोडेसे व्यक्त होतात पण पूर्णपणे व्यक्त होत नाही, संदिग्ध असतात, म्हणजे कळतच नाही की या द्रव्याला काय म्हणायचं आहे. तर अशा द्रव्यांचं एक्सप्लेनेशन म्हणजे परिभाषा. आता हा श्लोक इम्पॉर्टंट आहे. अव्यक्तानुलेशोक्त संदिग्धार्थ प्रकाशक परिभाषा प्रकथ्यन्ते दीपीभूता सुनिश्चित. आता हा श्लोक इम्पॉर्टंट आहे कारण परिभाषा जर आला तर हा श्लोक लिहिणं मस्ट आहे. तर भेषज पहिली परिभाषा आपली, भेषम रोगभयम जयती, म्हणजे जे रोगावर विजय प्राप्त करून घेतात ते भेषज म्हणजेच औषध. आणि कल्पना म्हणजे औषधी द्रव्याला उपयुक्त रूप देणं म्हणजे कल्पना. म्हणजे एखादा औषधी द्रव्य आहे, फॉर एक्झाम्पल आता आपलं एक वासा द्रव्य आहे, तर मग त्याला शुद्ध करावं लागेल ना, त्याला असं बनवावं लागेल की ज्याचा औषधामध्ये आपण उपयोग करू शकतो, डिरेक्टली तर यूज नाही करू शकत, मग त्याला औषधी रूप देणं म्हणजे कल्पना. आणि नंतर द्रव्य वर्ग परिभाषा. रसामध्ये रसशास्त्रामध्ये कुठं पण रस शब्द आला त्याला पारद समजायचं, त्याचं नाव आहे, शास्त्रीय नाव आहे पारद आणि रसेंद्र, इंग्लिश नेम मर्क्युरी, केमिकल कंपोजिशन HG. आणि महारसाचा श्लोक आहे. आता श्लोक ज्याच्याकडून पाठवतो त्याने करायचा आणि ज्याच्याकडून नाही होत त्याने ट्रिक्स यूज करायचा. अभिवैक्रांत माक्षिक विमलाद्रिज सस्यकम चपलो रसकश्चेती ज्ञात्वा द्रष्टो संग्रहेद्रताम. हा रसरत्न समुच्चयनुसार महारसांचा श्लोक आहे. आता इथं आपण डिटेलमध्ये महारस बघणार नाही कारण पुढे रसद्रव्य परिचयमध्ये आपल्याला डिटेलमध्ये महारस, रस, उपरस, उपधातू वगैरे सगळं बघायचं आहे. त्यामुळे इथं फक्त ट्रिक सांगून देते तुम्हाला महारस. आता इथे ट्रिक अशी आहे की अभि आणि विक्की 2 मुलं आहे, त्यांचे गर्लफ्रेंड आहे विमल आणि आदिती. तर त्या दोघांनी विक्कीने विमल आणि आदितीला मारलं, त्यामुळे सस्याने चपलाने रस पिला. याच्यामध्ये काही लॉजिक नाही मला माहिती आहे, पण लक्षात ठेवायसाठी आपण काही पण करू शकतो. इथे ट्रिक लिहिली उपरसची ट्रिक आहे. तर गंधक गैरिक कासिक स्फटिक हरताल मनशिला अंजन कंकुष्ट आज मन हारा. हिंदीमध्ये ट्रिक आहे, आज मन हारा, आज म्हणजे अंजन, आज मन हारा, मनशिला हरताल, किसी गैर का कुंकू सटका, सुगंध पसरा. मतलब आता याचा मतलब काही निघतोय की आज मन हारले कारण कुण्या दुसऱ्याचं कुंकू सटकलं आणि सुगंध पसरला बा परिसरामध्ये, असा याचा मिनिंग होतो. तर आज मन हारा, अंजन, मनशिला, हरताल, किसी गैर का याचा मिनिंग आहे कासिस, किसी म्हणजे कासिस, गैर म्हणजे गैरिक, काचा काही मिनिंग नाही आहे, कुंकू म्हणजे कंकुष्ट, सटका म्हणजे स्फटिक, सुगंध म्हणजे गंधक, पसराचा काही मिनिंग नाही आहे. त्याचा हा ट्रिक आहे. आणि त्याच्या पुढच्या पण द्रव्यांच्या असेच ट्रिक्स बनवून दिले. डायरेक्ट ट्रिक सांगते आणि पुढे परिभाषावर आपण चालू. कपिला आणि गौरीले नवीन वराडाने कुंकू भरलं, अग्निपरीक्षा द्यायला लावली आणि त्यांना हिंडायला सांगितलं. मग याच्यामध्ये कंपिला, गौरीभाषा, नवसागर, कपर्द, जार, गिरिसिंदूर, हिंगुल, मुर्दार, शृंग. आता धातूंची ट्रिक अशी आहे, सूर, ताल, वर, नाग, पिंग, म्हणजे यांचे सगळ्यांचे पहिले शब्द घेतले मी. सुवर्ण, रजत, ताम्रलोह, वंग, नाग, पितळ, कांस्य, वर्तलोह, यशद. इथं लिहिलेलं आहे की कोणत्या याला काय म्हटलेलं आहे, तरी यशोदेचा कान्हा सूरतालात नागावर वर्तन करतो. आता त्याने श्रीकृष्णांनी नागावर नृत्य केलेलं आहे आपल्याला माहीतच आहे. तर मग यशोदेचा कान्हा सूरतालात नागावर वर्तन करतो. यशोद म्हणजे यशद, काना म्हणजे कांस्य, सूरताल स्वर्ण, रजत, ताम्र, लोह, तालात तचा काही मिनिंग नाही आहे. नाग, वंग, नाग म्हणजे नाग, वर म्हणजे वंग, वर्तन करतो, वर्तनचा अर्थ आहे वर्तलोह आणि करतोचा काही मिनिंग नाही आहे. उपधातूचा आहे की ट्रिक आहे की ताप्य, विमल, तुत्त, कांस्य, पितल, सिंदूर, शैल, निर्यास. आता याचं पण स्टार्टिंगचे शब्द घेतलेले फक्त मी. आणि शैल म्हणजे शिला. तर मग तुकासी पितळ वाटे शील, ताप विनम्रतेचा. आता हे श्लोक टाईप आहे. शील म्हणजे सुंदर असतं आणि याचा अर्थ असा होतो की तुकासी पितळ वाटेशील, ताप विनम्रतेचा. म्हणजे तुकारामांना पितळ हे सुंदर वाटतं आणि त्यांना टेन्शन येतं ते विनम्रतेचं की आपण विनम्र वागायला पाहिजे, असा याचा मिनिंग होऊ शकतो. की तू म्हणजे तुत्थ, का म्हणजे कांस्य, सी म्हणजे
सिंदूर पितळ, पितळ म्हणजे पितल, वाटेचा काही मिनिंग नाही आहे. शील म्हणजे शैल निर्यास, ताप म्हणजे ताप्य, विनम्रतेचा म्हणजे विनम्रतेचा म्हणजे विमल. इथं नम्रतेचं काय मिनिंग, विचा मिनिंग आहे विमल. मग तुकासी पितळ वाटेशील ताप विनम्रतेचा. इथं रत्नांची ट्रिक आहे की माणिक मोती प्रमाणपत्र पुष्पराग हिरा नीला नीलम गोमेद वेंजू हे सगळे रत्न आहे. आणि यांची ट्रिक अशी की हिरे माणिक मोती व्याप किती, पुष्पपत्रावरचे निळे रास्त किती. म्हणजे हिरे माणिक मोती व्यापचा अर्थ होतो की वैंजू, किती, कितीचा काही मिनिंग नाही आहे. पुष्प म्हणजे पुष्पराग, पत्र म्हणजे पत्रा, वरचेचा काही मिनिंग नाही आहे. निळे रास्त किती, निळे म्हणजे नीलम, आणि रास्ताचा आणि कितीचं काही मिनिंग नाही, निळे रास्त किती. नंतर उपरतनांचा ट्रिक अशी बनवली होती की सूर्यकांत आणि चंद्रकांत राजाची पोरगी सटकती तृणकांतासोबत. बिचारी पळून गेली, सूर्यकांत चंद्रकांत राजाची पोरगी सटकली तृणकांतासोबत. हे उपरत्नांची ट्रिक आहे. बाकी लवण रस मी अपेक्षित करते की तुम्हाला सगळ्यांना पाठ असायला पाहिजे. सैंधव लवण, समुद्र लवण, बीड लवण, संवरचल लवण, रोमक लवण हे फर्स्ट इयरला झालेलं आहे. सुधा वार्गेची ट्रिक अजून बनवली, जेव्हा बनवेन तेव्हा सांगेन. आता परिभाषा येतात. ही परिभाषा प्रिव्हियस इयरमध्ये 2 वेळा येऊन गेलेली आहे. तर आणि ही इम्पॉर्टंट पण आहे, कुठं पण इम्पॉर्टंट आहे. तर मग आता शुद्ध पारद आणि शुद्ध गंधक चूर्णाचा मिळून कज्जली बनते. शुद्ध पारदाचा अर्धा भाग, समभाग, द्विगुण भाग, म्हणजे किती पण घेऊ शकता तुम्ही. शुद्ध पारदाचा अर्धा भाग पण घेऊ शकता, 2 भाग पण घेऊ शकता, समभाग पण घेऊ शकता, आणि शुद्ध गंधक घ्यायचं त्याच्यासोबत. शुद्ध गंधक आणि घेऊन त्याला खलवयंत्रात मर्दन करून त्याला गुळगुळीतपणा आणि काळा रंग येणे म्हणजे कज्जली होय. म्हणजे ते सॉफ्ट झालं पाहिजे आणि त्याला काळा रंग आला पाहिजे, म्हणजे कज्जली झाली असं समजून घ्यायचं आपण. आणि मर्दांची परिभाषा आपण पुढं पाहू. आणि सरळ मिश्रणात जसे आरोग्यवर्धनी वटी आणि इतर कल्पना जसे परपटी कुपिवक्व निर्माण याच्यामध्ये कज्जलीचा उपयोग होतो. जेव्हा मिश्रण बनवायचं असतं ना आरोग्यवर्धनी वटीचं, आणि कल्पना करायच्या असेल तयार परपटी कुपिवक्व अशा, तेव्हा कज्जलीचा वापर होतो. पारद आणि गंधकाच्या मिश्रणातून. आणि परत कज्जलीचे प्रकार आहे. आता कज्जलीचे खाली बनू शकतात कज्जली, रसपरपटी, रससिंदूर हे बनू शकतात. म्हणजे पारद आणि गंधकाचं मिश्रणातून अजून पण बनू शकतात कज्जलीसोबत. कज्जली तर बनती ती रूम टेम्परेचरवर बनती, रसपरपटी बनती ती 115 ते 120 डिग्री सेल्सिअसवर बनती, आणि रससिंदूरचे बनतो हाय टेम्परेचरवर बनतो. हे येऊ शकतं MCQ मध्ये, दुसरं कुठं नाही. मित्रपंचकच्या आता मित्रपंचक म्हणजे काय माहिती आहे का, की लोह धातूला द्रवीभूत करणं, म्हणजे लोह धातू आहे त्याला द्रव स्वरूप देणं म्हणजे मित्रपंचक. आणि आता त्याच्यामध्ये काय काय येतं, घृत, गुंजा, गुगुळ, टंकन, मध. आता याला लक्षात घेतं गंगू टंगू. गंग म्हणजे गुंजा, घू म्हणजे गुगुळ, टंग म्हणजे टंगन, आणि घू म्हणजे घृत. गंगू टंगू मध. आता मध असं लक्षात ठेवून घ्यायचं. मित्रपंचकमध्ये 5 येतात. आणि द्रावक गण म्हणजे आता काय आहे की ज्याला द्रवीभूत करायचं असेल, एखादं द्रव्य आहे ते लवकर द्रवीभूत होत नाही, तर त्याला द्रवीभूत करण्यासाठी द्रावकगणातल्या वस्तू त्याला वेगाने द्रवीभूत करतात. मग आता त्याच्यामध्ये कोणते, गंगू टंगू मंगू. आता याचं पण ट्रिक असे आहे, गंग म्हणजे गुंजा, गु म्हणजे गुगुळ, ट म्हणजे टंगन, गु म्हणजे परत गुड, आणि म म्हणजे मध, आणि परत एक गु म्हणजे घृत. गंगू टंगू मंगू. याला असं लक्षात. अनुपलब्ध द्रव्य म्हणजे जे उपलब्धच नाही आहे. तर रसक आणि संरंजन. आता यामध्ये कज्जली, मित्रपंचक, द्रावकगण हे तिन्ही पण येऊन गेलेले आहे प्रिव्हियस इयरमध्ये. संदिग्ध द्रव्य हे पण येऊन गेलेले आहे एकदा. तर संदिग्ध द्रव्य म्हणजे काय, ते ओळखायलाच येत नाही कोणतं द्रव्य कशाला म्हणायचं. मग तुलनेनंतर एकापेक्षा अधिक द्रव्यांमध्ये सापडतात. म्हणजे ते काय करतात, महारसात पण सापडतात, उपरसात पण सापडतात, कधी कधी उपधातूमध्ये पण सापडतात, साधारण द्रव्यामध्ये पण सापडतात. त्यामुळे ते कळतच नाही नेमकं त्यांची जागा कुठे आहे. तर मग तुलनेनंतर एकापेक्षा अधिक द्रव्यामध्ये सापडतात. मग ते कोणते, की वैक्रांत, चप्पल, रसांजन, पुष्पांजन, वन्नीजार, गिरिसिंदूर, कंकुष्ट. तर आता वैक्रांत म्हणजे याची पण ट्रिक बनवलेली की विकीचं कुंकू. विकीला आपण पहिलेच म्हणलो होतं महारासामध्ये वैक्रांती. विकीचं कुंकू, पुष्पा आणि गिरी वहिनीने चपलाने रसलं. आता आपण म्हणतो कसलं किंवा मारलं, पण मग आपल्या इथं कसं रसलं म्हणायचं आहे, कारण रसांजन आहे. इथं विकीचं कुंकू, गिरी आणि पुष्पा हे विकीचं कुंकू आहे दोघी पण. गिरी पुष्पाला वहिनीने चपलाने रसलं. काय ट्रिक आहे, विकीचं कुंकू, गिरी पुष्पाला वहिनीने चपलाने रसलं. आता काय आहे, विकी म्हणजे वैक्रांत, चप्पल म्हणजे चप्पल, रसलं म्हणजे रसांजन, वहिनी म्हणजे वन्नीजार, पुष्पा म्हणजे पुष्पांजन, गिरी म्हणजे गिरिसिंदूर, कुंकू म्हणजे कंकुष्ट. आता यांचं माहिती दिली की वैक्रांची तुलना कशासोबत केली, ट्रॉर्मेलिन आणि फ्लोअर्सपार फेल्सपारसोबत केलेली आहे, आणि स्फटिकासोबत पण केलेली आहे. चपलाची तुलना बिस्मिथ सेलिनियम आणि ओरसोबत केलेली आहे. रसांजनची तुलना एक्स्ट्रॅक्ट ऑफ
बेरबेरीज अरिष्टसोबत केलेली आहे. अरिष्ट म्हणजे दारू म्हणू शकतो आपण आत्ता सध्याच्या टायमाला. पन्नी जारची तुलना स्पर्म व्हेल फिशचे इंटरनल सिक्रिशन, त्याचे इंटरनल सिक्रिशन जे असतं त्याच्यासोबत केली आहे. पुष्पांजनची तुलना केली आहे पुष्पांपासून निर्मित अंजन, अंजन म्हणजे जे डोळ्यात घालतो आपण ते पुष्पांजन. गिरिसिंधूर कशासोबत केली आहे तुलना मॉन्ट्रो हायड्रेट रेड कलर ऑक्साईड ऑफ मर्क्युरी याच्यासोबत केली आहे. याची ट्रिक लक्षात ठेवायची फक्त, कारण हे पॉईंट्स इम्पॉर्टंट आहे आणि एक्झामिनर चेक करतो पेपर तेव्हा पॉईंट्सच चेक करतो. आता प्रक्रिया परिभाषा. आता प्रक्रिया असतात शोधन, मारण, समजा स्वेदन, मर्दन, ढालन, निर्वाप या प्रक्रिया. यांच्या परिभाषा काय? शोधन म्हणजे काय? कोणत्याही द्रव्याची मलिनता दूर करण्यासाठी त्याला काही औषधींसोबत कुटणे, त्याचं स्वेदन करणे, प्रक्षालन करणे इत्यादी प्रक्रिया करण्याला शोधन म्हणतात. म्हणजे एखादं द्रव्य आहे, फॉर एक्झाम्पल विषद्रव्य, त्याला आपण विदाऊट शोधन आपण त्याला यूज करू शकतो. त्याचं शुद्धीकरण करणं जरुरी असतं, म्हणजे त्याच्यातली मलिनता आपल्याला दूर करायची असते. मग शोधन म्हणजे त्याच्या द्रव्याची मलिनता दूर करणं, औषधींसोबत कुटणं याला शोधन म्हणतात, प्रक्रिया करण्याला शोधन म्हणतात. तर मलिनता दूर करण्यासाठी उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल तर शोधन प्रक्रियेचा उपयोग कशासाठी होतो? मलिनता दूर करण्यासाठी, भस्म निर्माण करण्यासाठी, विषाची उग्रता कमी करण्यासाठी. आता हे 3 त्याच्या प्रकारे. मलिनता कुठे दूर? पारदगंधक शोधन, भस्म निर्माण, सामान्य शोधन करताना धातूंचे छोटे छोटे तुकडे करून मारण प्रक्रिया करणं म्हणजेच भस्म निर्माण. विषाची उग्रता कमी करण्यासाठी, तर म्हणजे त्याच्यामध्ये जेवढं पण पॉयझनस थिंग्स आहे, टॉक्झिक जेवढं पण आहे तेवढं काढून घ्यायचं. आणि त्याचे प्रकार काय आहे? सामान्य शोधन, विशेष शोधन हे त्याचे प्रकार आहे. आता पुढे जेव्हा आपण उपरस आणि रस बघू तेव्हा तिथं सांगताय की त्याचं सामान्य शोधन काय असतं आणि विशेष शोधन काय असतं. 2 प्रकारचं आहे. तर कोणता पण साधारण रस उपरस आला आणि हे इम्पॉर्टंट आहे. सूर्यावर्धक, केळी, वंध्या, कारकोटी, शिगरू इत्यादी द्रव्यांपैकी कोणत्याही एका स्वरसाची भावना लवण, क्षार आणि आम्ल द्रव्यावर खूप वेळा केल्यास शोधन होते. आता आणि उपरस आहे त्यांची सामान्य शोधन म्हणजे कोणता पण रस आला तर आता उपरसाची आपली ट्रिक काय होते? आज म्हणणारा किसी गैर का कुंकू सटका सुगंध पसरा, ही आपली ट्रिक होती. त्यामध्ये कोणतं पण द्रव्य म्हणजे गैर घ्या, गंध घ्या, कोणतं पण द्रव्य घ्यायचं. त्यामध्ये काय की कोणतंही द्रव्य घ्यायचं, त्याचं शोधन करायचं आहे. सामान्य शोधन त्यामध्ये असं आहे की फॉर एक्झाम्पल केळी घेतली, त्यापैकी एका स्वरसाची भावना द्यायची आणि लवण, क्षार आणि आम्लद्रव्यावर खूप वेळा केल्यास शोधन होते. तर साधारण रसाचं सामान्य शोधन काय की मातलुंग आणि अद्रक यांच्या स्वरसाची भावना 3 दिवस देऊन सुखावल्यावर, म्हणजे मातलुंग म्हणजे इडलिंबू आणि अद्रक या दोघांचा स्वरस करायचा, त्यांची भावना द्यायची, 3 दिवस द्यायची आणि त्याला सुकवायचं, मग साधारण रसाचं शोधन होतं. हे सामान्य शोधनची व्याख्या आहे. नंतर धातूंचं शोधन कसं होतं? धातू तेच जे आपण यशत, कांस्य, स्वर्ण, रजत, ताम्र हे धातू, त्यांचं शोधन कसं करायचं आहे? पातळ पत्रे अग्नीवर तप्त करून त्यांचे जे पत्रे असतात, स्वर्ण, रजत, ताम्र, त्यांचा पत्रा असतो तो अग्नीवर तापवायचा, त्यांना तीळ, तेल, गोमूत्र, तक्त यामधून कोणत्या पण याच्यात बुडवायचं आणि बाहेर काढायचं. 7 वेळा बुडवायचं, बाहेर काढायचं, मग तेव्हा धातूचं शोधन होतं. आणि नंतर आपली परिभाषा आहे स्वेदन. कोणत्याही पदार्थाला दोलायंत्रात ठेवून त्याला क्षार, आम्ल अथवा इतर औषधी द्रव्यात शिजवल्यास स्वेदन म्हणतात. म्हणजे कोणताही पदार्थ घ्यायचा, त्याला दोलायंत्रामध्ये बांधायचं. दोलायंत्र पुढं आपण बघू यंत्रोपकरणामध्ये, त्याला ठेवायचं आणि क्षार आणि आम्ल त्या खालच्या भांड्यात टाकायचं आणि त्याला शिजवायचं, मग ते स्वेदन होतं. मग आता मर्दनची परिभाषा काय आहे? औषधी द्रव्याला मिश्रित करून कुटणे म्हणजे मर्दन. बाह्य मलाचा नाश करण्यासाठी, म्हणजे फक्त कुटायचं म्हणजे मर्दन. फक्त औषधाला घ्यायचं आणि द्रव्याला मिक्स करून कुटायचं आणि त्याच्यातला बाह्य मल नष्ट करण्यासाठी होतं ते मर्दन. ढालन म्हणजे काय आहे? एका द्रव्याला दुसऱ्या द्रव्यात टाकणं, म्हणजे कोणत्याही द्रव्याला द्रवीभूत करून दुसऱ्या द्रव्यात टाकण्याची क्रिया म्हणजे ढालन. ढालन म्हणजे टाकणे, म्हणजे कोणतं पण द्रव्य घ्यायचं, त्याला द्रवीभूत करायचं आणि दुसऱ्या द्रव्यात टाकून द्यायचं म्हणजे ढालन. निर्वाप म्हणजे काय? अग्नीवर टाकायचं आणि विझवायचं, म्हणजे द्रव्य घ्यायचं, त्याला अग्नीवर तापवायचं आणि त्याला विझवायचं म्हणजे निर्वाप, थंड करणं. आणि निर्जलीकरण म्हणजे काय? निर्जलीकरण म्हणजे काय? द्रव्याला अग्नीवर ठेवून त्यातील जलाचे बाष्पीभवन करणे. इथं साधी याची डेफिनेशन होती की बाष्पीभवन करणे म्हणजे निर्जलीकरण. आणि निमज्जन म्हणजे काय? डुबवायचं. मग द्रव्याला द्रव पदार्थात डुबवून ठेवणे. एखादं द्रव्य आहे त्याला द्रव पदार्थात डुबवायचं, ठेवायचं. वत्सनाप शोधनमध्ये निमज्जन होतं. आणि त्याचं वत्सनाप शोधन आपण पुढे बघू. भावना ही एक परिभाषा आहे. तर भावना म्हणजे काय? कोणत्याही धातूचे चूर्ण त्या द्रव्याच्या चूर्णाला कोणत्याही द्रव पदार्थात टाकून सुकण्यापर्यंत त्याचे मर्दन करणे म्हणजे भावना. म्हणजे नंतर सस्यक भावना लक्षण: गोळी बनणे, मृदू स्पर्श, 2 बोटांच्या मध्ये घेतल्यास चिकटणे. म्हणजे सम्यक भावना लक्षण म्हणजे काय की चांगल्या प्रकारचं
केव्हा समजायचं की भावनाही चांगल्या प्रकारे झालेली आहे. तर त्याची गोळी बनवू शकतो आपण. नंतर त्याचा स्पर्श जो असतो त्याचा स्मूथ असतो स्पर्शाला. नंतर आणि दुसरं म्हणजे 2 बोटांच्या मध्ये घेतलं तर चिकटलं पाहिजे ते, म्हणजे असं थोड्या वेळासाठी असं थांबलं पाहिजे बोट. तर मग त्याला म्हणायचं सम्यक भावना झाली बा. कोणतंही चूर्ण स्वरूप औषधीला भावना देण्यासाठी त्यामध्ये इतके द्रव्य टाकावे की ते चिखलासारखे होईल. म्हणजे कोणतं एखादं चूर्ण आहे समजा, आता मातीच घ्या, आपण जेव्हा त्याचं काही बनवायचं असं आपल्याला गणपतीची मूर्ती वगैरे बनवून त्याला किती एवढं पाणी टाकायचं त्यामध्ये कसं चिखलासारखं होईल, ते त्याचा चिखल होईल. मग त्याच कोणत्याही द्रव्यामध्ये भावना करायची असेल तर त्यामध्ये इतकं पाणी टाकायचं ते चिखलासारखं होईल. पाणी म्हणजेच द्रव पदार्थ, दुग्ध स्वरस आता जे असेल ते. भर्जन म्हणजे त्याला भाजायचं, स्नेहाच्या साह्याने द्रव्याला अग्नीवर भाजणे. स्नेह म्हणजे तेल, जेव्हा आपण तिखट भाजतो तेव्हा आपण त्यावर तेल टाकतो आणि त्याला भाजून घेतो, म्हणजे तिखट भाजणे म्हणजेच भर्जन असं म्हणू शकतो. नंतर मारण, द्रव्याला भस्म स्वरूपात आणणे. मारण म्हणजे आता कुठं पण आलं ना मारण, समजून जायचं की मारण प्रक्रिया म्हणजे भस्म करणे त्याचं. तर शोधन क्रियेनंतर मारण क्रिया होती. आणि मारण आणि शोधन खूप वेळा एक्झाममध्ये आलेले, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. आणि भावना पण खूप वेळा आलेलं आहे. द्रव्याला भस्म स्वरूपात आणणे. विधिकर्म, आता विधिक्रम काय की शोधित द्रव्याची भावना चक्रिका निर्माण करा. म्हणजे कुठं पण मारण प्रक्रिया आली त्यामध्ये काय करायचे की शोधित द्रव्याची भावना द्यायची. नंतर त्या भावना देण्यासाठी तिथे द्रव्य दिलेले असं ज्याच्या द्रव्याचे त्याच्यासोबत मॅक्झिमम टाईम्स तर मी लिंबू बघितलेलं आहे आणि त्याच्या लिंबू स्वरसाची भावना बघितलेली आहे. नंतर चक्रिका निर्माण करायचं, त्यांचे पापड बनवायचे, त्याला शराव संपूट करायचं आणि नंतर पुटमध्ये ठेवायचं. हिटिंग ॲप्रोप्रिएटली, पुट म्हणजे यंत्र आहे त्याच्यात ठेवायचं आणि त्याला स्वांगशीत सेल्फ कुलिंग म्हणजे स्वतः शांत होऊ द्यायचं. आणि ती चक्रिका जी असेल स्वांगशीत झाल्यानंतर तिचं चूर्ण बनवून घ्यायचं. मग ही झाली मारण प्रक्रिया. अमृतीकरण प्रक्रिया ती पण खूप वेळा एक्झाममध्ये आलेली आहे. तर त्याच्यामध्ये धातू इत्यादीचे भस्मीकरण केल्यानंतरही त्यामध्ये शिल्लक असलेल्या दोषांना दूर करण्यासाठी संस्कार देणे. एखाद्या धातूचं किंवा महारस उपरजांचं शोधन केलं तरी पण त्यामध्ये अजून दोष शिल्लक राहिलेले आहेत, मग ते शिल्लक दोष काढून टाकण्यासाठी अमृतीकरण प्रक्रिया करतात. लोहितीकरण लोहितीकरण म्हणजे काय की भस्म निर्माण आणि अमृतीकरणानंतर जर उत्तम रक्तवर्णीय वर्ण प्राप्त नाही झाला तर त्यावर संस्कार करून उत्तम लोहित वर्णाची प्राप्ती करून घेणे. म्हणजे भस्म पण निर्माण केलं, तुम्ही शोधन केलंय, मारण केलं, अमृतीकरण पण केलं, तरी पण त्याला लाल रक्तवर्ण प्राप्त झालाच नाही, तेव्हा ही प्रक्रिया करतात ती लोहितीकरण. तर मग त्यावर संस्कार करून उत्तम लोहित वर्णाची प्राप्ती करून घेणे. सत्वपातन म्हणजे काय की कोणत्याही धातू अथवा खनिजाचा सार सत्व काढणे म्हणजे भस्मीकरणासाठी. म्हणजे कोणतं पण धातू आहे आणि त्याचं शोधन केलं, मारण केलं, मग तरी पण त्यामधलं सत्व जे असतं त्याच्यातलं म्हणजे मेन जे गुण आहे ते बाहेर काढण्यासाठी करणार जातं ते सत्वपातन आणि ते भस्मीकरणासाठी केलं जातं ते सत्वप्रतन. आता द्रुती म्हणजे काय, विशिष्ट औषधींच्या संयोगाने आणि तीव्र अग्नीने जेव्हा धातू अथवा खनिज कठीण अवस्थेचा त्याग करून द्रवीभूत होतो व सामान्य तापमानावरही द्रवरूप राहतो. म्हणजे एखादं द्रव्य आहे, एखादा धातू आहे, ते खनिज अवस्थेमध्ये काढलं ते कठीण आहे, एकदम हार्ड आहे, तर मग त्याला इतका अग्नी द्यायचा आणि त्यासोबत औषधींचा संयोग पण करायचा आणि मग त्याचा इतका अग्नी द्यायचा की ते त्याच्या कठीण अवस्थेचा त्याग करून टाकन, द्रवीभूत होईल आणि सामान्य नॉर्मल टेम्परेचरवर सुद्धा ते द्रवरूपात राहील. म्हणजे जर टेम्परेचर आपण काढून घेतलं, एकदा द्रवीभूत झालं तर ते कंटिन्यू द्रवीभूतच राहील, ते परत त्याच्या मूळ स्थितीत येणार नाही, त्याच्या कठीण अवस्थेला परत धारण करणार नाही. आता पारदाचे अष्टसंस्कार आहे. आता हे क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे कारण हा येऊच शकतो परिभाषामधून. आणि आता त्याची ट्रिक अशी आहे की एक दीपा नावाची मुलगी आहे, तिला सिटी वाजवायची होती, पण एक माणूस आहे तो तिला नाही म्हणतो की सिटी नाही वाजवायची. तर मग तिने काय केलं, दीपाने मुच्छड मर्द के नियम का विरोध करके सिटी उठाई. आता याचं कसं घ्यायचं की दीपा म्हणजे दीपन पातन, मुच्छड मर्द मूर्छन मर्दन, के नियम का म्हणजे नियमन, विरोध म्हणजे रोधन आणि सिटी म्हणजे स्वेदन, उठाई म्हणजे उत्थापन. आता यामध्ये पण असं आहे की प्रधान संस्कार शोधन विभिन्न दोष दूर करते है. हे जे पहिले प्रधान संस्कार आहे स्वेदन, मर्दन, मुच्छन, उत्थापन, पातन, हे जे पहिले 5 संस्कार आहे ते प्रधान आहे आणि नंतरचे जे 3 आहे त्यामध्ये गुणांतन धारण होते. म्हणजे पहिल्या 5 मुळं फक्त दोष दूर होतात आणि नंतरच्या 3 मुळं त्यांच्या गुणांमध्ये चेंज होतो ह्या संस्कारांमुळं.
आता संस्कार कशासाठी असतात तर गुणांत धारण करण्यासाठीच असतात. त्या आपण बघू हे संस्कार कोणत्या यंत्रात करले जातात, कोणते त्यांचे काम असतं, त्यांच्या औषधी कोणत्या मिळतात, किती वेळेपर्यंत त्यांच्यावर ते संस्कार करावे लागतात आणि त्याचा प्रभाव काय होतो, एखाद्या पारदावर त्याचा प्रभाव काय होतो. आता स्वेदन काय आहे, मला शिथिलीकरण करतं. स्वेदांचं कर्म काय, स्वेदनच आहे. आणि यंत्र काय आहे, दोला यंत्र. आपण बघितलं मागं स्वेदनाच्या परिभाषेमध्ये की स्वेदन म्हणजेच दोला यंत्रात केली जाणारी प्रक्रिया म्हणजे स्वेदन. आता प्रयुक्त औषधी कोणती, त्रिकटू, राई, सैंधव लवण. आणि त्रिकटू, राई, सैंधव लवण हे तीनच नाही, अजून पण होतात. इथं जेवढा माऊन तेवढं लिहिला. वेळ काय, 3 दिवस करायचं असतं हे स्वेदन. आणि मर्दन म्हणजे बाईमालाचा नाश करणे, आपण मागच्या परिभाषेमध्ये पाहिलं. कर्म काय त्याचं, मर्दनच आहे. मर्दन कशामध्ये करतात, तप्त खलव यंत्रामध्ये. पाटावर वंटा कशाचा असतो, दगडाचा असतो. खलव यंत्र कशाचं, दगडाचं असतं. त्यामध्ये काय, कोणत्या औषधी, इट चूर्ण म्हणजे बिटाचं चूर्ण, दही, गुळ, लवण, राई. आणि 3 दिवस करतात हे पण. उत्थापन काय आहे, पुतिदोषनाशक, प्रक्षालन पातन, ऊर्ध्व पातन, डमरू यंत्र. उत्थापनमध्ये काय होतं, पुतिदोष नाश होतो पारदामधला. आणि कर्म काय त्याचं, प्रक्षालन आणि पातन. प्रक्षालन म्हणजे साधारण धुवून काढणं. आणि ऊर्ध्व पातन डमरू यंत्रामध्ये. ऊर्ध्व पातन यंत्र आणि डमरू यंत्र ह्याच्यामध्ये उत्थापन होतं. प्रयुक्त औषधी कोणते, कांजी तयार होती. ऊर्ध्व पातन होईपर्यंत त्याच्यावर प्रक्षालन कर्म करत राहायचे. नंतर मूर्छन काय आहे, नैसर्गिक दोषनाश, विषबंधी मल याच्यासाठी करले जातात. आता मर्दन, या मूर्छनामुळं पण काय होतं, मर्दन होतं, ते पण खलवा यंत्रात करायचं. त्यामुळे प्राप्त काय होतं, औषधी प्राप्त होती, त्रिफळा कृतकुमारी. आणि नष्टपिष्ट होईपर्यंत हे मूर्छन करायचं असतं. पातन, आता पातनमध्ये काय आहे, ऊर्ध्व पातन, अधपातन, तिर्यक पातन, 3 पातनाचे प्रकार आहे. तर वंग नागदोषरहित पारदावर याचा परिणाम काय होतो, ऊर्ध्व पातनामुळे वंग नागदोष नष्ट होतो. मग त्याच्यासाठी कर्म काय करावं लागेल, ऊर्ध्व पातनच करावं लागेल. ऊर्ध्व पातनच यंत्र लागेल. ताम्रपिष्टी औषध प्राप्त होतं. यापासून वेळ काही दिलेली नाही कोणाचीच. अधपातन काय, संपर्कजन्य पारदाला बनवतं. अधपातन यंत्रामध्ये होतं. अधपातन कर्म पण करतं. आणि त्रिफळा, शिग्रू, चित्रक हे त्याच्या पण औषधी निर्माण होतात. आणि तिर्यक पातनामध्ये काय, कज्जुक दोष नष्ट होतो. आणि तिर्यक पातन कर्म आहे त्याचं. तिर्यक पातन यंत्रातच करतं. धान्याभ्रक, अर्नाळ हे प्रयुक्त औषधी आहे. द्रोधन काय आहे, षडत्वनाशक. षडत्वनाशक हे रोधनचा प्रभाव आहे पारदावर. नंतर त्याचं कर्म काय आहे, द्रवात स्थिर राहतं ते. आणि कपाल, काच, कुपी, विश्वमित्र हे त्याचे यंत्र आहे. कुपी म्हणजे बॉटल. सृष्ट, अंबुज हे काय प्रयुक्त औषधी आहे. आणि 3 दिवस करावं लागतं. नियमन काय आहे की चपळ निवृत्ती, म्हणजे पाळद आहे ना ते चपळ बनतं. आणि त्याचं कर्म काय आहे, स्वेदन. आणि दोला यंत्रामध्ये होतं ते. कारकोटी, फनियन, अर्नाळ हे त्याचे औषधी आहे. वृश्चिक प्रयुक्त औषधी आहे. 3 दिवस करतात. दीपन काय, दीपन नंतरचा संस्कार जो आहे त्याच्यावर पारदावर त्याचा प्रभाव करतो. ग्रासार्थी बनतं पारद. नंतर त्याचं कर्म आहे स्वेदन. आणि दोला यंत्रामध्ये होतं ते. आणि त्रिक्षार, सैंधव लवण, केचुडा हे त्याचे प्रयोग औषधी एवढे. आणि 3 दिवस चालतं ते. हे जे पारदाचे अष्टसंस्कार आहे, हा जो तक्ता आहे हा इम्पॉर्टंट आहे. कारण हे SAQला येऊच शकतं आणि खूप वेळा आलेलं आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नंतर जारण प्रक्रिया, जारणची परिभाषा. जारण म्हणजे काय हे पण इम्पॉर्टंट आहे आणि हे पण खूप वेळा आलेलं आहे. मूर्छना पण खूप वेळा आलेलं आहे. आता जारण म्हणजे काय, विविध यंत्रांच्या साहाय्याने पारदामध्ये गंधकासारख्या द्रव्यांना क्षीण करणे म्हणजे पचवणे. म्हणजे खूप सारे डिफरंट प्रकारचे यंत्र घ्यायचे आणि त्याच्या हेल्पने पारदामध्ये धातू आहे त्यांच्यामध्ये गंधकासारख्या द्रव्यांना क्षीण करायचं म्हणजे पचवायचं. म्हणजे मिक्स एकत्र झाले पाहिजे, एकजीव झाले पाहिजे म्हणजे जारण. जारणाचे 2 प्रकार आहे, भूचरी जारण, खेचरी जारण. भूचरी जारणाचे परत 2 प्रकार आहे, बालजारण, वृद्ध जारण. यात लक्षात तुम्ही असं पण ठेवू शकता, भूके, बाल, वृद्ध. भूके, भू म्हणजे भूचरी, खे म्हणजे खेचरी, बाल आणि वृद्ध जारण. मूर्छना म्हणजे काय, गंधक अथवा गंधका व्यतिरिक्त पारदामध्ये निश्चित व्याधीनाशक गुण उत्पन्न करणे. आपल्याला एखाद्या रोगावर हे करायचं आहे, चिकित्सा करायची आहे, तर मग आपल्याला प्रॉपरली त्याच व्याधीचा नाश करणारे गुण आपल्याला एखाद्या द्रव्यामध्ये पाहिजे. तर मग गंधक किंवा गंधकासारखा व्यतिरिक्त पारदामध्ये निश्चित व्याधीनाशक गुण उत्पन्न करणे, असे गुण त्या द्रव्यामध्ये टाकायचे त्यामुळे आपल्याला ज्या रोगावर चिकित्सा करायची प्रॉपरली तो तिथंच जाऊन अटॅक करेन. तसे गुण आपल्याला हे करायचे, उत्पन्न करायचे, त्याला म्हणतात मूर्छना.
आता म्हणजे टार्गेटेड प्रॉपर्टीज पाहिजे आपल्याला द्रव्यामध्ये, त्या आपल्याला तयार करायच्या आणि त्याला मूर्छना म्हणा. मूर्छनाचे 2 प्रकार, सगंध मूर्छना, निर्गंध मूर्छना. सगंध मूर्छना म्हणजे ज्यामध्ये गंधक असतं आणि निर्गंध मूर्छना म्हणजे त्यामध्ये गंधक नसतं. म्हणजे गंधका व्यतिरिक्त ते गुण उत्पन्न करू शकतात आणि गंधकासोबत ते गुण उत्पन्न करू शकतात. मग सगंध मूर्छना, निर्गंध. सगंध मूर्छनाचे परत 2 प्रकार आहेत, साग्नी, निराग्नी. निर्गंध मूर्छनाचे पण तेच प्रकार आहेत, साग्नी, निराग्नी. आणि हे अग्नीच्या बेसिसवर आहे. आणि परत सगंधाचे 3 प्रकार याच्या बेसिसवर प्रकार आहे की धूमच्या बेसिसवर बहिर्धूम, अंतर्धूम, निर्धूम. आता सगंधमध्ये साग्नी, निराग्नीमध्ये काय काय बनवू शकतात, रसपर्पटी, कशाची मूर्छना करू शकतात, रसपर्पटी, मकरध्वज, समीरपन्नग. निराग्नीमध्ये कज्जली. साग्नीमध्ये निर्गंध मूर्छना जर करायची ना विदाऊट गंधक, ती आहे रसपुष्प, रसकर्पूर. निराग्नी म्हणजे मुग्धरस. आणि सगंध मूर्छनाचे परत 3 प्रकार पडतात, ते बहिर्धूम, अंतर्धूम, निर्धूम. आणि त्याच्यामध्ये कोणत्या द्रव्या आणि याच्यामध्ये काय तयार होतं की बहिर्धूममध्ये रससिंदूर, अंतर्धूममध्ये सर्वांग सुंदर रस, निर्धूममध्ये कज्जली. आता मूर्छन आणि मूर्छना यामधला डिफरन्स काय आहे. आता आपण हे एक्झाममध्ये विचारू पण शकतात आणि याच्यावर MCQ पण येऊ शकतात, SQ पण येऊ शकतो. मूर्छन म्हणजे पारदाचा 3रा संस्कार आहे आणि मूर्छना ही पारदाची प्रक्रिया आहे. म्हणजे पारदावर ज्या प्रक्रिया आपण करतो, मूर्छना, जारण, मारण ह्या प्रक्रिया करतो आपण पारदावर शुद्धीकरणासाठी, त्यामध्ये गुणांतर करण्यासाठी. तर ती ही प्रक्रिया आहे मूर्छना. आणि पारद काय, संस्कार आहे. पारदाचे दोष नष्ट होते. यामुळे मूर्छन प्रक्रियेमुळे मूर्छन संस्कारामुळे काय होतं, पारदाचे दोष नष्ट होते. आणि मूर्छन प्रक्रियामुळं काय होतं, निश्चित व्याधीनाशक शक्ती उत्पन्न होते. आत्ताच आपण बघितली साग्नी, निराग्नी, गंध मूर्छना, निर्गंध मूर्छना, त्यामध्ये टाईप साग्नी, निराग्नी. आणि त्यामुळं काय होतं की त्यामध्ये विशेष गुण उत्पन्न होतात, विशेष व्याधीनाशक शक्ती उत्पन्न होते, ती मूर्छना. आता मूर्छन संस्कार जो आहे तो पारद नष्टपुष्ट होतो त्याच्यामुळं. आणि याच्यामध्ये काय होतं, पारद कज्जल आभा होतो, म्हणजे पारद काळा होतो. कज्जली कशी ती काळी असते, मग तो काळ्या रंगाचा होतो मूर्छनामुळं. आणि मूर्छना हा प्रकार आहे आणि हा प्रकार नाही तर हे काय, संस्कार आहे. हे एवढं जर लक्षात राहिलं प्रक्रिया संस्कार तर क्लिक होऊन जाईल की याच्यामध्ये डिफरन्स काय. आता आहे भस्म परीक्षा. भस्म खरंच चांगलं झालं का नाही मारण प्रक्रियेनंतर, सत्वपातनानंतर जे भस्म तयार होतं ते खरंच औषधी योग्य आहे का, चांगलं आहे का, हे चेक करण्यासाठी ह्या परीक्षा आहे. वारितर, रेखापूर्णता, पुनर्भव, निरुत्थ, निश्चंद्रत्व, निरमलत्व, निर्धुमत्व, दधी, निंबू परीक्षा. आता याच्यामध्ये काही ट्रिकसारखं नाही आहे, कारण हे जर लक्षात असलं ना तर हे आपोआप लक्षात राहून जाईल. भस्म पाण्यावर तरंगतो म्हणजेच वारितर. अंगठा आणि तर्जनी मध्ये भस्म घेऊन रगडल्यास तो तिथंच चिपकतो. म्हणजे असं जर रगडला भस्म तर तो तिथं चिटकून जाईल. तर ते म्हणतात रेखापूर्णता. म्हणजे समजायचं की भस्म चांगला झाला आहे जर चिकटला, तर नाही चिकटला चांगला नाही झाला. मग भस्माला गुळ, गुंजा, टंकन, मध आणि घृतासोबत दमन केल्यानंतर भस्म मूळ रूपात येऊ नये. अपुनर्भव म्हणजे इरिव्हर्सिबल रिॲक्शन झाली नाही पाहिजे. तो जर की आपण त्याचा भस्म तयार झाला आणि नंतर त्याला आपण दमन केलं घृतासोबत, दमन म्हणजे अग्नीवर ठेवायचं, तर मग परत तो इरिव्हर्सिबल रिॲक्शन करून परत त्याच्या मूळ रूपात आला नाही पाहिजे, म्हणजे अपुनर्भव. आणि हे काय आहे 5 मिश्र पंचक आहे. गंगू, टंगू आणि मध. गंगू, टंगू आणि मध हे काय आहे, मिश्र पंचक आहे. आणि यांच्यासोबत दमन केल्यानंतर तो मूळ रूपात नाही आला परत, समजायचं की तो चांगले भस्म तयार झाला आहे. नंतर निरुत्थ. निरुत्थ ही परीक्षा आहे. चांदीसोबत एखाद्या धातूचे भस्म मिश्रित करून दमन केल्यानं भस्माचा अंश चांदीसोबत मिळत नाही. म्हणजे चांदी हे जो धातू आहे याचं भस्म घ्यायचं आणि पारदाचं भस्म घ्यायचं आणि त्यांना एकत्र करायचं आणि त्याला घालून आग द्यायची, म्हणजे दमन करायचं. मग काय होतं की त्या पारदाच्या भस्माचा जो अंश आहे आणि चांदीच्या भस्माचा जो अंश आहे तो एकत्र झाला नाही तर समजायचं की तो चांगला भस्म तयार झाला आहे. त्याला म्हणतात निरुत्थ. निश्चंद्रत्व म्हणजे चमकणारा नसावा, तो भस्म चमकणारा नसावा. आणि निर्मलत्व, अम्लतारहित म्हणजे आंबट नसावा. निर्धुमत्व म्हणजे अग्नीवर जर ठेवला तर त्याच्यातून धुपण निघायला नाही पाहिजे. फॉर एक्झाम्पल हरताल भस्म. दधी, निंबू परीक्षा. आणि दह्याचा रंग निळा न झाल्यास चांगला भस्म आहे. म्हणजे दह्यामध्ये आणि लिंबूमध्ये भस्म टाकायचा आणि त्यामध्ये मिसळायचा. जर ते दही निळं नाही झालं तर समजायचं की भस्म चांगलं आहे, निळं झालं तर समजायचं चांगलं नाही आहे.
ह्या सगळ्या भस्म परीक्षा होत्या. भस्म चांगला झाला आहे का नाही झाला आहे त्याच्यासाठी ते हे होतात. आता मान परिभाषा. मान म्हणजे काय माहिती आहे का? मोजमाप करायचे जे साधन आहे त्याला मान म्हणतात. समजा ज्याद्वारे मोजले जाते, मोजमाप केले जाते त्याला मान म्हणतात. त्याचं महत्त्व काय आहे की मोजमापागैर द्रव्याची योजना करता येत नाही. त्याचं महत्त्व काय आहे? मोजमापाबगैर द्रव्याची योजना करता येत नाही. तुम्हाला कसं माहिती आहे ना, तुम्ही एखाद्या पेशंटला एखादं औषध द्यायचं आहे, 5 ml 10 ml घ्या, 1 गोळी घ्या, अर्धी गोळी घ्या असं सांगू शकतो आपण. 250 mg ची गोळी असली तर त्याची पॉवरनुसार आपण गोळी देतो. त्याचं महत्त्व तेच आहे की त्याच्याशिवाय आपण द्रव्याची योजना करू शकत नाही. द्रव्य दिवस असं थोडी सांगतो घे किती पण तर नाही घेऊ शकत ना, तर येत नाही. प्रयोगासाठी औषधी निर्माणासाठी म्हणजे प्रयोग करण्यासाठी औषधी निर्माणासाठी रोगी प्रयोग करण्यासाठी मानाचे ज्ञान असावे, म्हणजेच मोजमापाचे ज्ञान असावे. आता चरकानुसार 2 प्रकार पडतात मानाचे, मागधमान आणि कलिंगमान. मागधमान श्रेष्ठ आहे आणि याच्यामध्ये परत वैजंतीकोश आणि सामान्य कांड ह्या ग्रंथानुसार 3 प्रकार पडतात मानाचे, पायमान, ध्रुवयमान आणि पौतवमान. तर हे लांबी मोजण्यासाठी पायमान, द्रव्याचे मोजमाप करण्यासाठी द्रव्यमान आणि पौतवान म्हणजे वजन मोजण्यासाठी. आणि याचे जे मान आहे ते फॉर एक्झाम्पल गुंजार म्हणजेच रत्ती, ग्रॅम, मिलीग्रॅम, लिटर, kg, mg यांच्यासोबत गुंजासारख्या जुन्या मोजमापांची तुलना केलेली आहे. ते मोजमापाचे बॉक्सेस खूप सारे ते मी इथं शो करून देते आणि ते पाठ करायची गरज आहे कारण ते MCQ मध्ये विचारू शकतात. आता 3 MCQ येते तर मिनिमम 1 MCQ तरी मानामधून येऊ शकतो मे बी. थँक्यू. इथं आपला परिभाषा चॅप्टर संपला आहे आणि मराठीमध्ये तुम्हाला रसशास्त्राचा फुल सिलेबस NCSM पाहिजे असेल तर आयुर्नोट मराठी ॲपवर मी हा कोर्स लाईव्ह घेते. त्यासाठी तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल आणि ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तिथून तो ॲप डाउनलोड करा आणि हा कोर्स बाय करा. तर थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ आणि